न्यूरोग्राफिक पेंटिंग, वेगवेगळे आर्ट थेरपीज अशा या थेरपीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो की जो व्यसनी व्यक्ती आत्ता व्यसनी आहे, जेव्हा व्यसनाधीन झालेला नव्हता, त्या काळामध्ये तो एक्झॅक्टली कसा होता, त्या शाळेतले जीवन त्याचं कसं होतं, ह्या गोष्टी त्याला रिकनेक्ट करायच्या असतील तर अशा प्रकारच्या आर्ट थेरपीज मदत करतात. बऱ्याचदा धकाधकीच्या जीवनामधनं जात असताना अशा कुठल्याही प्रत्येक पेशंटमध्ये असणारी प्रतिभा ही तो विसरून जात असतो आणि त्या विसरण्यामुळे त्याला कधीही पुन्हा आपण त्या अशा प्रकारचे लाईफ एक्सपिरियन्स करू का, अशा प्रकारे त्याने विचारही केलेला नसतो. पण आपण अशा थेरपीजच्या माध्यमातून जेव्हा त्याला पुन्हा एकदा अशा थेरपीज करण्यासाठी किंवा अशा आर्ट थेरपीज करण्यासाठी जेव्हा आम्ही त्यांना या सेशन्स घेतो, त्याच्यानंतर त्यांचे अनुभव आम्ही विचारतो की एक्झॅक्टली तुम्हाला आत्ता हे सेशन्स घेतल्यानंतर तुम्हाला आत्ता कसं वाटतं आहे. त्यावेळेला ते असं म्हणतात की आम्हाला बालपणीचे दिवस आठवले. त्या काळी आम्ही कशा प्रकारे शाळेतले मित्र मिळून पेंटिंग वगैरे करायचो किंवा चित्रकलेचे जे क्लासेस असायचे त्यावेळेला आम्ही कसं वागायचो. सो हळूहळू का होईना त्या माणसांना पूर्ववत घेऊन जाणं, आपल्या मूळ पर्सनॅलिटीमध्ये घेऊन जाणं, यासाठी या अशा प्रकारच्या थेरपीज उपयोगी पडतात. सेंटरचे वेगवेगळे जे थेरपिस्ट आहेत ते अशा या थेरपी, आर्ट थेरपी किंवा कुठल्याही प्रकारच्या थेरपीज कंडक्ट करून त्यांना पुन्हा एकदा पूर्ववत आणण्याचा प्रयत्न करतात. सो प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे काही ना काहीतरी टर्निंग पॉईंट्स येतात ज्याच्यामुळे तो व्यसनाधीनतेकडे वळतो, उद्ध्वस्ततेकडे जातो. पण पुन्हा एकदा त्या माणसाला संधी देणं हे आपलं काम आहे. त्यानुसार आपण अशा प्रकारच्या आर्ट थेरपीजच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा आपल्या जीवनाशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातो.